आणि आता बघूया युद्धाच्या वेगवान बातम्या। बेलगाममधील हल्ल्यात निष्पाप हिंदूंना त्यांचा जीव गमवावा लागला। या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली। अखेर हल्ल्याच्या 15 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानला करारात जवाब दिलाय। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पीओके मध्ये हल्ला केलाय। पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह मॉनिटरिंग केलंय। पंतप्रधान कार्यालयातून हे लाईव्ह मॉनिटरिंग करण्यात आलंय। यावेळी पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तसेच सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग देखील उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व परदेश दौरे रद्द करण्यात आलेले आहेत। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती देशात राहून मोदीच सर्व परिस्थितीवरती बारकाईने लक्ष देणार आहेत। राजनाथ सिंग यांनी ऑपरेशन सिंदूर नंतर सेना प्रमुखांशी चर्चा केली आहे। सैन्य दल, वायुदल आणि नौदलाच्या प्रमुखांशी चर्चा करून हल्ल्याची माहिती घेतली आहे। एनएसए अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूरचं नेतृत्व केलंय। गुप्तहेरांच्या माहितीनुसार टार्गेटची निवड करून अंतिम योजना डोवाल यांनी आखलेली आहे। ठोस गुप्तहेरांच्या माहितीच्या आधाराने भारताने अचूक स्ट्राईक केलाय। भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर माजी लष्कर प्रमुखांना मोठं वक्तव्य केलंय। पिक्चर अभी बाकी है असं वक्तव्य मनोज नरावणे यांनी केलंय। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने केवळ पाकिस्तानातील आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय। भारताविरुद्ध दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना भारताने चोख प्रत्युत्तर दिलंय। यावेळेला पाकिस्तानमधील कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य केलेलं नाहीये अशी माहिती हल्ल्यानंतर भारताकडून देण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याचा भारतानं करारात जवाब दिलाय। पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे। पाकिस्तानवर हल्ल्यासाठी अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांचा वापर करण्यात आलाय। स्काल्प क्रूज क्षेपणास्त्रांचा देखील वापर करत पाकिस्तानातील अतिरेकी शिबिरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत। हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानची 9 दहशतवादी ठिकाणं बेचिराख करण्यात आलेली आहेत। यासाठी राफेल विमानांद्वारे स्काल्प क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आलाय। 1000 किलोमीटर प्रति तासच्या वेगाने स्काल्प मिसाईलचा मारा केलाय। पाकिस्तानने एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय। आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आलाय। यात 3 नागरिकांचा मृत्यू झालाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। दहशतवादी याकूब मुघलचा खात्मा करण्यात आलाय। ऑपरेशन सिंदूरमध्ये याकूब मुघल ठार झालाय। याकूब हा बिलाल टेरर कॅम्पचा प्रमुख होता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली आहे। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती दिली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतरची परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने उद्या सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। देशाच्या सुरक्षेसंदर्भात निर्माण झालेल्या पार्श्वभूमीवरती ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर दिल्लीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत पंतप्रधान मोदींनी भारतीय लष्कराचं कौतुक केलं। भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान बिथरलाय। पाकिस्तानने भारताला पुन्हा एकदा पोकळ धमकी दिली आहे। भारताने हल्ल्यानंतर आता प्रत्युत्तरासाठी तयार राहावं असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केली आहे। भारतीय सैन्यानं पाकिस्तानवर हल्ला करत लष्कर-ए-तोयबाच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। हाफिज अब्दुल मलिक, मुदस्सिर, वकास हसन, सहान मकसूद या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलंय। भारताच्या हल्ल्यामध्ये दहशतवादी मसूद अझहरचं कुटुंब ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मात्र मसूद अझहर बद्दल अद्याप ही माहिती समोर आलेली नाहीये। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या 3ही सैन्यांनी संयुक्त कारवाई केली। पाकिस्तान आणि पीओके मधील 9 ठिकाणं भारतानं उद्ध्वस्त केली आहेत। बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटरी, गुलपूर, भिंबर, चक्रा, अमृतसह
सियालकोटमध्येही हल्ला करत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. पाकिस्तानच्या बहावलपूरमध्ये भारताने हल्ला केला. या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे. भारतीय सीमारेषेपासून 100 किलोमीटर अंतरावरती असलेल्या ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जात होता. मुरिदकेमध्येही हल्ला करण्यात आलाय. सांबातील सीमारेषेपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय. मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी इथूनच आले होते. फुलपूरमध्येही हल्ला करण्यात आलेला आहे. नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरीपासून 35 किलोमीटरवरती असलेला दहशतवाद्यांचा तळ नष्ट केलाय. 20 एप्रिल 2023 आणि 24 जून 2024 मध्ये भाविकांवरती झालेल्या हल्ल्याचा प्लॅन या ठिकाणी केलेला होता. सवाईमधील दहशतवादी अड्डाही नष्ट करण्यात आलाय. पीओके मध्ये तंगधार सेक्टर पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ होता. 21 ऑक्टोबर 2024 मध्ये गांदरबाल तर 24 ऑक्टोबर 2024 मध्ये गुलमर्ग आणि 22 एप्रिल 2025 मध्ये पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याचा कट येथेच रचला गेला होता. बिलालमधील अड्ड्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. बिलालमधील अड्डा हा जैश ए मोहम्मदचा दहशतवाद्यांचा भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा लॉन्च पॅड होता. कोटलीमध्येही भारतीय सैन्यानं हल्ला केलाय. राजौरी येथील सीमेपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा लष्करी तळ होता. येथे जवळपास 50 दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. राजौरीजवळ 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या बर्नाला या ठिकाणी हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय. सांबा कठुआ सीमेजवळ नियंत्रण रेषेपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरजाल या ठिकाणी हल्ला करण्यात आलाय. हा जैश ए मोहम्मदचा दहशतवादी तळ होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केलेत. तर भिंबर इथल्या बर्नाला कॅम्पवरती हल्ला करण्यात आलाय. या ठिकाणीच दहशतवाद्यांना शस्त्रांचं प्रशिक्षण दिलं जात होतं. भारतानं कोटलीमधील अब्बास कॅम्पवरही हल्ला केलाय. हा कॅम्प नियंत्रण रेषेपासून 13 किलोमीटर दूर आहे. इथंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. पाकिस्तानमधील सियालकोटच्या सर्जल कॅम्पवर सुद्धा हल्ला करण्यात आलाय. मार्च 2025 मध्ये जवानांवरती हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जात होतं. सियालकोटमधील हिजबुलच्या महमुना जाया कॅम्पवरही हल्ला करण्यात आलाय. पठाणकोट हल्ल्याचा कट इथंच रचण्यात आला होता. पाकिस्तानमधील मुरिदकेमधल्या मरकत तय्यबा तळावर सुद्धा हल्ला करण्यात आला. या ठिकाणी अजमल कसाब आणि डेव्हिड हेडलीला ट्रेनिंग देण्यात आलं होतं. मरकज सुभान अल्लाह बहावलपूर इथल्या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावर हल्ला करण्यात आला. इथंच दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात होतं. जैशचे कुख्यात अतिरेकी इथंच ठाण मांडून बसले होते. भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचे धाबे दणाणलेत. याला प्रत्युत्तर देण्यासाठी उडालेल्या पाकिस्तानचं लढाऊ विमान भारतानं पाडलंय. भारतीय सैन्याने पाकिस्तानचं JF-17 हे लढाऊ विमान पाडलंय. अखनूर सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने हे पाकिस्तानचं विमान पाडलेलं आहे. पाकिस्तानातील मुरिदके येथील तय्यबा मशिदीवरही भारतीय सैन्याने हल्ला केलाय. या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. ही मशीद इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर ए तय्यब ही संघटना चालवत असल्याची माहिती समोर येते. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी संताप व्यक्त केलाय. भारताच्या हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार पाकिस्तानकडे आणि पाकिस्तान चोख प्रत्युत्तर देणार असं वक्तव्य शरीफ यांनी केलेलं आहे. तर पाकिस्तानचं मनोबल दृढ निश्चय आढळ आहे आणि भारताचा पराभव करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत असंही ते म्हणाले.
पाकवरील हल्ल्यात दहशतवादी मसूदचे अनेक साथीदार जखमी झालेत. हवाई हल्ल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येऊ लागलेत. यावेळी पाकिस्तानातील रुग्णालयांमध्ये अनागोंदी माजल्याचं दिसून आलंय. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान हादरून गेलेला आहे. घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्तानने आपली हवाई सीमा बंद केली आहे. पाकिस्तानचा एअर स्पेस बंद करण्यात आलेला असून एकही विमान उडत नसल्याचं दिसून येत आहे. पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतल्यानंतर आता पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानी नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर पाकिस्तान हादरलंय. पाकिस्तानातील सर्व महत्त्वाची विमानतळं पुढील 48 तासांसाठी बंद केली आहे. भारताच्या निर्भीड हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बहावलपूर भागात इमर्जन्सी जाहीर करण्यात आली आहे. पाकिस्तानातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांनी पाकिस्तानच्या सरकारसह सैन्यावरती हल्लाबोल केलाय. भारताने पाकिस्तानवरती केलेल्या हल्ल्याच्या वेळेला पाकिस्तानी यंत्रणा कुठे होती असा सवाल व्यक्त करत पाकिस्तानी नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर आता भारताच्या पश्चिम वायू क्षेत्रातील सर्व लढाऊ विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. काश्मीर, लडाख, जम्मू, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील सर्व वायुदलांच्या तळांवर अतिसतर्कता ठेवण्यात आली आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर एअर इंडियाने जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट या स्थानकांवरून येणाऱ्या आणि जाणारी सर्व उड्डाणं रद्द केलेली आहेत. अमृतसरला जाणाऱ्या 2 आंतरराष्ट्रीय विमानांना दिल्लीकडे वळवण्यात आलं आहे. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू, कठुआ, सांबा, राजौरीतील शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला. दहशतवादाला मुळासकट संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दिली आहे. आम्हाला भारतीय सेनेवरती गर्व असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. पहलगाम मधील हल्ल्याचा भारतानं बदला घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोस्ट केलंय. जय हिंद, भारत माता की जय अशी पोस्ट फडणवीसांनी केली आहे. कुंभपोषणाचं पाप करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी चांगलाच धडा शिकवलाय. दहशतवाद्यांना आणि पाकला भारतीय सैन्यानं जशास तसं उत्तर दिलंय असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भारतीय सैन्याचं कौतुक केलंय. पहलगाम मधील हल्ल्यानंतर बघ्याची भूमिका घेणं शक्यच नव्हतं. त्यामुळे भारतानं पाकला योग्य तोच धडा शिकवलाय. पाक लष्कर आणि निष्पाप नागरिकांना धक्का न लागता 9 दहशतवादी तळांवर आज रचून आणि नियोजित हल्ला केलाय. या भारतीय सैन्याच्या शौर्यपूर्व कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी.